पुणेकर हार्दिक स्वागत करतो। येऊया आपण सातत्याने गेल्या 58 भागामध्ये भीती भय घाबरणं या विषयावर सातत्याने चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे। आज देखील 59 क्रमांकाच्या भागामध्ये पुन्हा एक वार तुमचं स्वागत। या ठिकाणी पहिलं तिमोथेला पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 20 या वचनावर आपण चिंतन मनन अध्ययन करणार आहोत। वाचूया आपण। बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्व समक्ष निषेध कर। या ठिकाणी पहिलं तिमोथी अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 20 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बाकीच्यांना भय पडावे म्हणून सर्व समक्ष निषेध कर। कुणाला भय पडावं? जे परमेश्वरचं भय धरीत नाहीत, जे सरकारचं भय धरीत नाही, जे सायन्सचं भय धरीत नाही, जे मेडिकल गाईडलाईनचं भय धरीत नाही, जे आपल्या अधिकाऱ्याचा भय धरीत नाही, जे आपल्या कुटुंब प्रमुखाचा भय धरीत नाही, या सगळ्या गोष्टी त्यांचा निषेध करायला सांगितलेला आहे। याचा अर्थ त्यांचा न्याय नाही। अनेक लोकांना निषेध केला म्हणजे न्याय वाटतो। परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला न्याय करायला अजिबात सांगत नाही, कारण न्यायाधीश तो आहे। तो माझा, तुमचा आणि जगाचा संपूर्ण लोकांचा न्याय करणार आहे, ज्याच्या त्याच्या कृती आणि आचरणाप्रमाणे। आणि म्हणून मी या ठिकाणी या वचनाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वसमक्ष निषेध कर, हे आपल्या भय भीती घाबरणं या विषयावर चिंतन मनन अध्ययनाचं वचन। परंतु त्या अगोदर 17व्या क्रमांकाचं वचन मी या ठिकाणी वाचून इच्छित आहे। त्या वचनाची पॅराग्राफची हेडलाईन्स आहे, वडील, आदरणीय, सन्माननीय, वृद्ध, कारभारी, प्रतिष्ठित, एक कुटुंब चालक, संस्था चालक, किंबहुना ग्रुप चालक, चर्च चालक किंवा सरकारचा जो काही चालक असेल, म्हणजे ज्याला वडील म्हणतो आपण, त्या वडिलांचं कर्तव्य काय असतं की सर्वांचं संगोपन करणं, सर्वांवर लक्ष देणं, सर्वांची काळजी घेणं, सर्वांना व्यवस्थित लाईनीत सरळ रेषेत उभा करणं, सर्वांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी देणं, सर्वांना प्रभूच्या चाकरीमध्ये ठेवणं, सर्वांना त्याच्या शब्दाच्या ठेवणं। आणि त्यासाठी मात्र वडिलांना कष्ट करावं लागतात। वडिलांना काबड कष्ट करून घाम गाळावा लागतो। नाना प्रकारच्या गोष्टी त्याच्या जीवनात येतात आणि मग त्याला काहीतरी एक स्थान प्राप्त होतं। त्याला वडील म्हणतात, साहेब म्हणतात, गुरुजी म्हणतात, फादर म्हणतात, बंतीजी म्हणतात, हबप म्हणतात, स्वामी म्हणतात, गुरु म्हणतात, कोऑर्डिनेटर म्हणतात, डॉक्टर, जे काही XYZ आदरणीय। तर त्या वचनाची हेडलाईन्स आहे, वडील। जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, या ठिकाणी जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, म्हणजे जे प्रतिष्ठित आहेत, जे कुटुंब प्रमुख आहेत, जे चालक आहेत, ज्यांच्याकडे 2, 4, 5, 10 किंबहुना 50, 100, 200 किंवा अख्खं राष्ट्र ज्याच्या तावडीत दिलेला आहे, त्यांना अधिकार चालवला। परंतु चांगल्या प्रकारे, वाईट प्रकारे नाही। आपल्याला अधिकार मिळवला म्हणून आपण कसाही चालायचा, आपल्या शब्दाच्या बाहेर कुणीच नाही म्हणून आपण कुणावरही काही करायचं, असं नाही। जे चांगलं आहे ते परमेश्वराला घेऊन, परमेश्वराला स्मरून, तुमच्या काबड कष्ट, तुमचे क्लेश, तुमचे संकट, तुम्हाला झालेला ताण, टेन्शन, ताण, दबाव, तुम्ही ज्या परिस्थितीतून निघून गेला आणि या परिस्थितीवर कंट्रोल ठेवून आज जे तुम्हाला धनीपणा आलेला आहे, किंवा आज जे तुम्हाला साधू संत पद आलेलं आहे, किंवा जे काजी बंतीजी जे काही कोणते पद तुम्हाला आलेले आहेत, किंवा फादर असतील, पास्टर असतील, रेव्हरंट असतील, गुरुजी असतील, स्वामी असतील, किंवा भटजी बाबा असतील, सांगता येत नाही। तर यांना काय सांगितलेलं आहे? चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवा, विनाकारण नाही। विशेष करून जे उपदेश, जे वडील आहेत, जे प्रमुख आहेत, जे प्रतिष्ठित आहेत, जे सुज्ञान आहेत, जे परमेश्वरचं भय धरणारे आहेत, जे सत्यामध्ये चालणारे आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं एक दिवटने ठेवल्या दिव्याप्रमाणे त्यांचं जीवन आहे, अशा लोकांना, आणि हे लोक विशेष करून जे उपदेश
आमचे उपदेश असतात लाभासाठी तोंडपाजीपणा करायची. व शिक्षण आमचं शिक्षण असतं काळपुळीचं. आता सांगितलं थोड्या वेळाने काय, उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. दुप्पट ह्या लोकांचा दुप्पट सन्मान करावा. कोणत्या? जे चांगला उपदेश देतात, जे चांगला संदेश देतात, जे चांगली सुवार्ता सांगतात, जे चांगलं वळण लावतात, जे थोरा मोठ्याचा सन्मान आदर करायला शिकवतात, जे परमेश्वरचं भय धरायला शिकवतात, जे परमेश्वरची आज्ञा मानायला शिकवतात, जे चांगलं करायला शिकवतात, मार्गदर्शन देतात, शिक्षण देतात, बुद्धी ज्ञान म्हणा किंवा स्पिरिच्युअल पॉवर म्हणा किंवा जगातले आमच्या वाड वडिलांच्या चांगुलपणा आलेले गुणधर्म म्हणा किंवा त्यांच्या आठवणी म्हणा किंवा त्यांचं एक उदाहरण म्हणून एखादा किस्सा म्हणा, हे जे शिक्षण देतात हे दुप्पट सन्मानास योग्य आहे असं पवित्र शास्त्र सांगते. कारण शास्त्र म्हणते बैल मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको आणि काम करायला आपली मजूर मिळणे योग्य आहे. 2 किंवा 3 साक्षीदार असल्या वाचून कोणत्याही वडील आरोप स्वीकारू नको आणि बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा समक्ष निषेध कर. आता या ठिकाणी आपला जो चिंतन मनन अध्ययनाचा जो विषय आहे, भीती भय घाबरणं, या विषयाला अनुसरण बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर. मग आता या ठिकाणी सांगितलंय जे वडील आहेत, जे पुरोहित आहेत, जे प्रेषित आहेत, जे पास्टर आहेत, जे फादर आहेत, जे लीडर आहेत, जे कोऑर्डिनेटर आहेत, जे भंतीजी आहेत, जे काजी आहेत, जे हबप्पा आहेत, जे महाराज आहेत, जे स्वामी आहेत, जे डॉक्टर आहेत, जे वकील आहेत, ते इंजिनियर आहेत, जे अधिकारी आहेत, जे आमदार असतील, खासदार असतील, जे कोणी XYZ असतील, ज्यांना वडील म्हटण्यात आलेलं आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे, ज्यांच्याकडे कित्ता आहे, ज्यांच्याकडे चांगलपणा आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे परमेश्वरचं भय आहे, हे लोक ज्यावेळेस प्रीच करतील, हे लोक ज्यावेळेस विशेष उपदेश देतील, हे लोक ज्यावेळेस शिक्षण देतील, ह्या लोकांचा दुप्पट सन्मान करा. पण नेमकं आज असं होतंय की सत्य शिक्षण सांगायला लागलं का आमचा तर सन्मान दुप्पट तर जाऊ द्या, पण 200 पट म्हणलं तर आमचा अपमान करतील, सांगताच येत नाही. पवित्र शास्त्र सांगतं यांचा सन्मान करा. आणि माझ्या बिलोस भाऊ बहीण आई वडील किंवा ज्यांना सत्य खचकतं, टोचतं, घुसत पार आरपार, हे लोक मात्र सन्मान तर नाही, सन्मान तर लय बाजूला राहिला. इथं दुप्पट सन्मान सांगितलं पण हे 200 पट अपमान म्हणलं तर करतील का? कारण हे लोक परमेश्वरचं भय न धरणार कारणाने, हे लोक परमेश्वरला न भीता, हे लोक परमेश्वरला न घाबरता जीवन जगत आहेत आणि थोरा मोठ्याचा सन्मान आदर करत नाहीत, थोरा मोठ्यांचे आज्ञा पालन करीत नाहीत, पवित्र वचन ग्रंथ पठन करत नाहीत, त्याच्यातल्या आज्ञाविधी नियम पाळत नाहीत, सत्य काय ते शोधत नाहीत, फक्त आयतं मिळावा. पाळक साहेबांनी सांगितलं ना, हे असं लिहिले, आमेन पाळक साहेब. फादर साहेबांनी सांगितलं ना, शास्त्रामधून मी लेक्चर देत आहे, प्रवचन करत आहे, हे शास्त्रामधलं उदाहरण आहे. मग हे याच्या काटवनातलं कधी आहे ना, शास्त्रात लिहिलेलं असं. आणि आमच्या बिलोस भाऊ बहिणीला असंच वाटतं, हो त्यांनी सांगितलं म्हणून लिहिलेलं असन. अहो काय लिहिलेलं असन हे तुम्ही तपासा. हे शिक्षण देवापासून आहे का, पवित्र आत्म्यापासून आहे का, सत्यापासून आहे का, देवाला भिवून आहे का, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या सानिध्यात ठेवणार आहे का? ते सांगतेत म्हणून नाही, खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा. बऱ्याच वेळेस असं पण होतं आमच्याकडेच काही नसतं पण बाजीराव मात्र आम्हाला म्हणा. मग बाजीराव म्हणण्यासाठी चांगल्या गोष्टी करणं लय महत्वाचं आहे. मोकार बाजीरावपणा येत नाही, नुसतं नाव बाजीराव असलं म्हणून नाही चालत, तर त्याला प्रत्येक गोष्टीची बाजी आम्ही जिंकली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो, जर याजक वर्ग, पास्टर वर्ग, रेव्हरंट वर्ग, बिशप वर्ग, फादर वर्ग, कोऑर्डिनेटर वर्ग, लीडर वर्ग, आराधक वर्ग, हबप वर्ग, काजी वर्ग, भंतीजी वर्ग, साधू संतांचा वर्ग, पुरोहित प्रेषित जेवढे कोणी काही असतील, यांना जर या ठिकाणी सन्मानास योग्य ठेवलेला आहे, दुप्पट सन्मान दिलेला आहे, बैल मळणी करत असताना त्याला मुस्कळ घालू नका असं पण म्हटलेलं आहे, तर निश्चित अर्थानं ज्याला त्याला ज्याची त्याची योग्य अशी मजुरी मिळणार आहे. परंतु
एक दोन तीन साक्षीदार जर असले तरच अशा लोकांवर जर आरोप असला, अशा लोकांवर कुभांड असलं, अशा लोकांवर केस असली, अशा लोकांची चूक असली, अशा लोकांनी जर समजा गडबड गोंधळ केली, अशा लोकांनी काही परमेश्वराच्या विरोधात गलत काम केलं, अशा लोकांनी जर लोकांचा त्रास दिला किंवा अशा लोकांनी लोकांपासून जर कुठल्या प्रकारचं देवाचं परमेश्वराचं भय न धरता दुसऱ्याच गोष्टी केल्या, तर अशा मनुष्यावर जर आरोप असेल, क्रोध असेल किंवा त्याच्यावर जर ठपका असेल किंवा त्याच्यावर कुठेतरी न्याय मिळण्यासाठी जे त्याने केलेलं दुष्कृत्य असेल, तर या ठिकाणी तो सांगत आहे की दोन किंवा तीन साक्षीदार असल्या वाचून कोणत्याही वडिलावरला आरोप स्वीकारू नको. आम्हाला लय घाणखोर, एखाद्यावर आरोप नाव टाकलं ना, एखाद्याला जर समजा एखाद्याचं काही चुकलं ना, पण तो खरा आहे का, खोटा आहे का, कुभांड आहे का, जाणून बुजून केलेला आहे का, दुसऱ्यांनी त्याचा केलेला आहे का, देवाचा महिमानी गौरव लॉस जावा म्हणून होत आहे का, ह्या गोष्टी चेक करण्यासाठी दोन किंवा तीन साक्षीदार पाहिजे. एकट्याच्या म्हणण्याने आपण त्याच्यावर दोष लादू शकत नाही, एकट्याच्या म्हणण्याने त्याच्यावर आरोप सिद्ध होत नाही. तर पवित्र शास्त्र सांगतं की दोन किंवा तीन साक्षीदार पाहिजे. पण इथं जर विचार केला ना, आता सध्याच्या वडील वर्गावर दोन नाही तीन नाही, अख्खं जग म्हणलं तर साक्षीदार म्हणून दोन तीन साक्षीदारांची काय गरज घेतात. अशा देखील लोक आहेत, असे देखील वडील लोक इथं आहेत. मी आदर करेल, सन्मान करेल त्यांचा, कारण देवाचं वचन सांगत आहे. पण जर तुम्ही त्या कॅटेगरी जर बसले नाही, तर या ठिकाणी लिहिले दोन किंवा तीन साक्षीदार जर असले तरच त्याचा आरोप स्वीकार, म्हणजे त्यांनी चूक केली असं ग्राह्य होईल. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी आनंदाने नाही सांगत, एक दुःखित मनाने, खेदित मनाने, एक मलाच लाज वाटत आहे की ज्यावेळेस माझ्यावर आरोप होतील त्यावेळेस दोन तीन नाही 200-300 लोक माझ्या बाजूने बोलतील. अशी घटना देवाच्या सेवकाच्या हातून घडत होती, घडत आहे आणि इथून पुढेही घडत राहणार. परंतु कोणते? ज्यांनी परमेश्वराचं भय धरलं नाही. परंतु जे परमेश्वराचं भय धरत आहे त्यांच्यावर किती कुभांड रचा, त्यांच्या बाजूने 2 आणि 3 साक्षीदार कधीच तयार होणार नाही. हा, सैतानाने प्लॅनिंग करून जर तयार केले तर तो भाग वेगळा, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ओरिजिनल साक्षीदार पाहिजेत की जे नाही करून ह्या व्यक्तीबद्दल ही घटना, हा आरोप सही आहे. आणि म्हणून परमेश्वराचं भय बाळगा. एखाद्या पाळक साहेबावर आरोप करण्यापूर्वी 2-3 साक्षीदार त्याला हवेत, त्याला पुरावा पाहिजे. याजक म्हणा, पुरोहित म्हणा, हबप म्हणा, ब्राह्मण म्हणा, भिक्षुक म्हणा, जेवढे काही काजी बिजी जेवढे कोणी जेवढ्या धर्माच्या, मला कुठल्याच धर्माला नावं ठेवण्याचा अधिकार नाही. परंतु ते तर चुकत आहे ना, तर त्यांची चूक म्हणाच. जर तुम्ही चूक दाबीत आहात याचा अर्थ तुम्ही त्यांना पाप करायला प्रोत्साहन देतात, याचा अर्थ तुम्ही त्यांना लबाडी करायला प्रोत्साहन देतात, याचा अर्थ तुम्ही त्यांना परमेश्वराचं भय तर धरायचं नाही, तुम्ही तर नाहीच धरीत, ते तर नाहीच धरीत, तर आणखीन तुम्ही उद्दामपणा करायला लागला, तुम्ही सपोर्ट करत आहात. मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं, शॉर्टकट छोटस. आपल्याला पक्क माहिती का यो पेताडे, आणि तरी आपण त्याला 10 रुपये देतो. मग समजून जा की 10 रुपये तुम्ही चांगल्या कामाला दिलेत का, कारण आपल्याला पक्क माहिती हा तिथंच जाणार, ह्या 10 रुपयाचा सत्यानाश करणार. बरं केलं तर करू पारता, पण ह्यो त्याचाही करणार आणि जाऊन घरच्यांचाही करणार आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचा करणार, अख्ख्या गल्लीचा करणार. मग तुमचे 10 रुपये देणं चांगलं आहे का? तरी तुम्ही ते 10 रुपये त्यालाच देतात की तुम्हाला माहिती हा 100% मटणाच्या दुकानात जाणार, हा 100% स्वतःच्याच घरात वापरणार, ह्यो काही देवाच्या सेवेकाला वापरणार नाही, हा काही दान धर्म करायला वापरणार नाही, हा काही कुठल्या अनाथ गोर गरीब यांना देणार नाही, हे काही विधवांच्या घरात राशन किराणा देणार नाही. हे जर माहिती ना पक्क, तरी तुम्ही तुमच्या दान दशमांश देणगी अर्पण मोठ्या पावत्या फिवत्या सगळं त्यांना देताना, हेच उदाहरण सेम. तर हे तपासा. तुमच्या काबड कष्टाचे, तुमच्या घामाचे पैसे असे व्यर्थ जाऊ देऊ नका. तुम्ही मनात म्हणूच नका मी परमेश्वरला दिले, परमेश्वर मला आशीर्वाद देईन. परमेश्वर म्हणत नाही तू याला दारुड्याला दे आणि त्याला दारू पाज, त्याला पिऊन त्याच्या घरी धिंगाणा करू दे, त्याच्या लेकरा बाळाला हाणू दे, मारू दे, गल्ली धिंगाणा करू दे, गावात धिंगाणा करू दे. हे तुमचे 10 रुपये जे तुम्ही दानपात्र देताय ना, चांगली गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी त्याचा परिपूर्ण उपयोग झाला पाहिजे.
कारण जो पेरणाऱ्याला बी पुरवतो ना, तर बी देणारा पेरणारा मिळून कापणीच्या दिवशी लाखो देवदूत असं आनंद करेल. पण तुमचं जे वचनाच्या म्हणजे दानाच्या स्वरूपात जे बी आहे ना, ते योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे. खडकावर नको, रस्त्यावर नको. मी तर म्हणेल झुडपा खाली जे असतं ना, काटेरी झुडपा खाली, तिथंही नको. जमिनीत पडू द्या सुपीक. भले तुमचं 100 पट मध्ये नाही पडलं ना, काही हरकत नाही. 60 मध्ये नाही पडलं, नाही हरकत नाही. पण 30 पट तर उगू द्या. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, वडिलांनो, जे परमेश्वराचं भय धरणारे प्रिय लोक आहेत, परमेश्वराचं भय धरणारे जे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत, परमेश्वराचं भय धरणारे जे वडील वर्ग आहेत, वडील. आज या एपिसोडला आपण पास्टर फादर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब यांचं नाव आता जरा थोडस एका शब्दात घेऊ, भरपूर घेऊन माझं पण गाल दुखायला लागले. वडील, आता इथं वडील शब्द आहे. आज आपण या एपिसोड मध्ये वडील शब्द घेऊ. हे वडील, आणि ह्या वडिलावर आरोप होत असताना 2 किंवा 3 साक्षीदार जर असेल तरच तो स्वीकारा आणि तोही चेक करा. हे 2-3 हे ना, हे क्रॉसिंगचे आहेत का, हे परमेश्वरचे भय धरणारे आहेत का? नाही तर दोन्ही भामटे उठून येतील ना, हो आम्ही पाहिलं पाळक साहेबांना पाप करताना, आणि हेच मुळात पापात. ते असे 2 शोधा आणखीन का ते पवित्र येतं, शुद्ध येतं, रिअल येते, परमेश्वरचं भय धरणारे, वचनाप्रमाणे आचरण करणारे, यांच्याविषयी लोकांनी चांगली साक्ष दिलेली पाहिजे. असे ते साक्ष द्यायला पाहिजे. नाही तर काही लोक कोणतेही उचलून आणते. या ठिकाणी चिंतन मनन अध्ययनाचं जे वचन आहे ते आहे 20 क्रमांकाचं, आणि त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वसमक्ष निषेध कर. मग वडील वर्गाला जर सोडलं नाही इथं, तर मग बाकीच्याच काय? देवाचं पवित्र वचन, परमेश्वरच्या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, वाळलेल्या झाडाला, वल्ल्या झाडाला जर हे लोक असं करतात, तर वाळल्याचं काय? वाळलेलं तर पहिलेच बांधावर नेऊन जाळीत येईल. पण इथं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त फलद्रूप असताना, बहुगुणित असताना, टवटवीत असताना, वल्ल असताना, जीव असताना, त्या झाडाला तुम्ही आणि मी आमच्या पापामुळे मारण्यात आलं, गाडण्यात आलं, पुरण्यात आलं, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो काही नष्ट होणार नव्हता. तो आमच्यासाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, 40 दिवस शिष्यामध्ये थांबला, पवित्र आत्मा त्यांना देऊ केला, 50व्या दिवशी पेंटेकोस्टलचा दिवस आला, पवित्र आत्मा दिला. तो आज तागायत तुमच्या आणि माझ्यामध्ये तो पवित्र आत्मा कार्य करत आहे. आणि विशेष करून देवाचं वचन, कारण पवित्र आत्म्यामध्ये भेसळ झाली, डुप्लिकेटपणा आला, लोकांनी त्याचं फार वर्गीकरण करून टाकलं. जसं आपल्या मराठी भाषेत किंवा गावरान भाषेमध्ये जे म्हणतात ना, पहिले गावरान चित्रब होती, मटण छान लागायचं. पण आता जर्शी आलेत, अशाच प्रकारचे जर्सी बिलिव्हर्स लोक येत, भाऊ बहीण आई वडील, आणि त्यांची डॉक्टरी नाही जर्सी, ओरिजिनल पणाच काढून टाकलो. काही थोडं ओरिजिनल, काही डुप्लिकेट, हे सगळं मिक्स करून टाकलंय. आणि हे का, तर हे ज्यांनी ज्या गोष्टीमध्ये मिक्स केलं, ज्यांनी जी गोष्ट ओरिजिनल होती ती डुप्लिकेट केली, ते लोक परमेश्वराचं भय न धरणारे आहेत. त्यांनी जर परमेश्वराचं भय धरलं असतं तर निश्चित अर्थाने असं झालंच नसतं. पहिले देखील वडिलावर आरोप व्हायचे, परंतु त्या ठिकाणी साक्षीदार लागायचे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप करण्यासाठी नाहक 2-3 साक्षीदार उभा राहिले. त्यांनी अंगातले कपडे फाडले, म्हणले हो आम्ही पाहिलं याला, हा म्हटला मी देवाचा पुत्र आहे. तो होताच, आहेच, आणि तो राहणारच आहे, त्यात तर काय वाद नाही. आणि तो देवाला धरून देण्यासाठी तो भाग होता. पण तू या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, पालक वर्ग, फादर वर्ग यांच्यावर आरोप करताना पहिलं त्यांचं बाकीचं बॅकग्राऊंड बघा. तुम्हाला सॅम्पल मिळालाच असेल. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं जर आरोप जर ठेवायचा असेल तर मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहिला किंवा नंतर, किंवा काहीतरी जमा करून ठेवतो की हे रिअल आहे. मोघाम लावायचं नाही, जीवनच तपासायचं त्या व्यक्तीचं. का तपासायचं, तर आमचं जीवन बरबाद होऊ नये, त्याचं जाऊ होऊ पडतं. कारण ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे. आज मला माझा हिशोब द्यायचा आहे, पण तुम्हाला तुमचा हिशोब द्यायचा आहे. पण तू माझ्या सांगण्यावर तुम्ही जर 100% विश्वास ठेवला आणि हे याच्यामधून जर चेक केलं नाही, मग जर तुमचा घात झाला, नाश झाला, तर मग मात्र
प्रभूला तुम्ही म्हणू शकणार नाही, प्रभू आता दाढीवाल्याचं ऐकलं आणि मग आम्ही विचारच नाही केला, तुलाही चांगलं बोलत होता, छान बोलत होता, कडक बोलत होता, सुंदर बोलत होता, बऱ्याच अंश पवित्र शास्त्रातलंच बोलत होता. प्रभू म्हणजे ठीक आहे पवित्र शास्त्रातलं बोलत होतं, मग त्याच्या पलीकडे ज्या ज्या गोष्टी जर बोललं असेल किंवा पवित्र शास्त्रातलं नसून जर पवित्र शास्त्रात आहे असं म्हणून जर दाखवित असेल आणि तुम्हाला भयामध्ये जर ठेवित असेल आणि त्यामुळे जर तुमचा आता नाश होत असेल किंवा दंड जर मिळत असेल तर त्याच्यावर ठपका ठेवू नका. तुम्ही काय डोळ्याला भात बांधला होता का? तुम्हाला ज्ञान नव्हतं का? मी तुम्हाला सुज्ञानाचा आत्मा दिला नव्हता का? मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिला नव्हता का? मी तुम्हाला अभिषेकाचा आत्मा नव्हता दिला का? मी तुम्हाला ज्ञानाचा आत्मा नव्हता दिला का? मी तुम्हाला भरभराटीचा आत्मा नव्हता दिला का? मी तुम्हाला अधिकाराचा आत्मा नव्हता दिला का? मी तुम्हाला भयमुक्त करणारा आत्मा दिला होता. मग तुम्ही हे तपासलं का नाही? आम्ही म्हणा नाही प्रभूजी, आम्हाला वेळच नव्हता. आम्ही कसा बसा 1 घंटा वेळ काढतो लाईव्हला किंवा संडेला किंवा फ्रायडेला किंवा वेस्डेला किंवा एखाद्या वैयक्तिक कार्यक्रमाला, बाकी आम्हाला वेळच नसतो. त्याच्यामुळे वाचायला कुणाला समजत आहे? त्या घंट्यामध्ये अर्ध्या घंट्यात अर्ध लक्ष बिर्याणीच्या पातेल्याकडे, अर्ध लक्ष टायमिंग कडे, अर्ध लक्ष पोरांकड, अर्ध लक्ष मोबाईल कड. आणि मग पाळक साहेबांनी सांगितलं आम्ही फक्त प्रेज द लॉर्ड म्हणलो ना आलो घरी. आम्ही तर धार्मिक आहोत. प्रमोशन असं आहे का? या इकडे आलो लोकांकडे, मग तुम्हाला समजेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं, भीती, भय, घाबरणं हे आमच्या जीवनात असणं खूप महत्वाचं आहे. मग या ठिकाणी लिहिलेले बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्व समक्ष निषेध करा. आपण जे सर्व समक्ष निषेध करतो ना, ह्या वचनाच्या नुसार करतो. निषेध करणं म्हणजे त्याला शत्रू नाही समजणं, निषेध करणं म्हणजे त्याला सोडून देणं, त्याच्या विरोधात आवाज उठवणं. आपण जे प्रदर्शन करतो, आपण जे धरणे धरतो, आपण जे रोड अडवितो, आपण जे जे काही करतो ना ग्रुप मिळून, निषेध करतो एखाद्या गोष्टीचा. निषेध कोणत्या गोष्टीचा केला जातो? जी गोष्ट आमच्यासाठी घातक आहे, जी गोष्ट आमच्या नुकसानीची आहे, जी गोष्टीमुळे आमचा सगळा फालुदा होऊन जाईल, ज्या गोष्टीमुळे आमचं सगळं नुकसान होईल, ज्या गोष्टीमुळे आम्हाला तोटा होईल, ज्या गोष्टीमुळे आमचा आनंद हिरावला जाईल, ज्या गोष्टीमुळे आमचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल, ज्या गोष्टीमुळे आमचा अधिकार गमावला जाईल, ज्या गोष्टीमुळे आम्हाला मिळणारं सुख वैभव किंवा जे काही आमचे प्लॅन असतील ते धुळीस मिळतील, अशा गोष्टी ज्या नियमानुसार नाहीत परंतु नियम बाह्य त्या आमच्यावर लादल्या जातात, त्या गोष्टीचा लोक निषेध करतात. मग अशाच प्रकारे बाकीच्यांना भय पडावं म्हणून पाप करणाऱ्यांचा, जे पाप करणारे आहेत ना त्यांचा सर्व समक्ष निषेध कर. धरत करूच नको, फेस टू फेस, सर्व समक्ष, अख्ख्या मंडळी समक्ष. आणि म्हणून पवित्र शास्त्र नव्या करामध्ये आम्ही आणखी एक देवाचं वचन सांगतोय की ज्यावेळेस तुझा बंधू, तुझा भाऊ जर चुकत असला तर त्याला मार्गदर्शन कर, त्याला वचनाने सांग. नाही ऐकलं 2-3 ब्रदर लोकांमध्ये घे, त्याला सांग. विश्वासणारा भाऊ बहिणी मध्ये घे, त्याला सांग. नाही ऐकलं ना अख्ख्या संडेच्या मंडळीमध्ये त्याला घे, त्याला सांग. नाही ऐकलं ना त्याला सोडून दे, लगेच गेट आउट. फक्त त्याला शत्रू नको समजू, त्याची संगतच धरू नको, त्याचं क्षेमकुशल विचारू नको, त्याच्या नादीच लागू नको, त्याला बाजूलाच काढून टाक. का? कारण जर हीच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये सातत्याने झाली आणि त्याचं बघून दुसऱ्यांनी नाटकं करायला सुरुवात केली तर अख्ख्या मंडळीचा सत्यानाश, बाजूला टाकून दे. इथं लिहिलंय बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर. मनात काही आडीबिडी नाही पाडायची. देव ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत यांच्या समोर मी तुला निक्षून सांगतो की मनात आढी न धरता या आज्ञा पाळ. मनात आढीच धरायची नाही कोणती. जसं कच्च्या कैऱ्या काढतात ना जरासं गाभुड्या, मग त्या भुशामध्ये ठेव, कपड्यामध्ये ठेव, कशात तरी गुंडाळून ठेव, आणि मग त्याचं काय होतं? आंबा बनवतो. आढीला लावतो. आढीला लावणं म्हणजे त्याला असं लपून ठेवणं, दपून ठेवणं, दाबून ठेवणं, दडपून ठेवणं, त्याच्यावर झाकण टाकून ठेवणं. त्याला सोडायचंच नाही, त्याला श्वासोश्वास घेऊच नाही द्यायचा. सगळ्या इच्छा उर करायचं. या ठिकाणी लिहिले मनात आढी न धरता. आढीच नको, डायरेक्ट पिकू दे आंबा, झाडालाच पिकू दे, कशाला काढायचा कच्चा. डायरेक्ट पाड झाला का तो पडतो, आंबा झाला का डायरेक्ट घ्यायचा. आढीच धरायची नाही. मनात आढी न धरता ह्या आज्ञा पाळ
आता कोणत्या गोष्टीसाठी? हे आज्ञेसाठी. मी तुम्हाला उदाहरण आंब्याचं सांगितलं म्हणून आंब्याचं नाही विषय. हा देवाचं वचन जे आहे, देवाचं परमेश्वरचं भय जे आहे, परमेश्वरच्या आज्ञा विधी नियम जे आहेत, अटी जे आहेत, त्या मनात कुठल्याही प्रकारच्या आढी न बाळगता, आढ्यता न बाळगता तू त्या ठिकाणी त्या आज्ञा पाळ. पक्षपाताने काही करू नको. ह्यो माझ्या चिम्या जवळचा, ह्यो गोम्या माझ्या जवळचा, हा, आणि ह्यो ब्रदरचा भाऊ आहे आणि ब्रदरची बहिणी आहे आणि मुलगा आहे, असलं काही जमणार नाही. आहेत ना ते तिकडे घरी. देवाच्या वचनामध्ये कोणीच कुणाचं नाही. आणि म्हणून पक्षपाताने काही करू नको. अनेक चर्चेस मध्ये, मंडळीमध्ये, देवालयामध्ये, ग्रंथामध्ये, विहारामध्ये, मोठमोठ्या देवस्थानामध्ये पक्षपाताने काम करतात. म्हणून माझ्या प्रिय भावानं, बहिणी, आई वडिलांनो, आम्हाला पक्षपात करायचं नाही. आईला ज्यावेळेस 2 लेकरं असतं, एक काळ आणि एक गोर, एकाचं नाक चपटन, एकाचं नाक लय लांबलं, सरळ गोरपान एकदम असं पार फॉरनर सारखं, आणि एक एकदम काळ कुळकुळ, बापोर गेला असं. मग ती आई म्हणते का हे काळ कुळकुळ आहे तिकडं, हे गोर छान असं म्हणते का? आई दोन्ही लेकरं प्रेम करते सारखेच. हा, पुढे चालून यदा काळाचे दोन्ही मध्ये जर काही खोडी असल्या तर मग मात्र एकाचा पक्ष धरील ती, पण तू सुरुवातीला कधीच पक्षपात करणार नाही. अशाच प्रकारचं आहे. आम्हाला पक्षपात करण्याचा अधिकार नाही. जे जे परमेश्वरचं भय धरणारे लोक आहेत, परमेश्वरची भीती बाळगणारे लोक आहेत, परमेश्वरचा आदर सन्मान करणारे लोक आहेत, त्याच्या तरतुदीमध्ये चालणारे आहेत, जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवणारे आहेत, जे उपदेश देतात, जे शिक्षण देतात, जे श्रम घेतात, या प्रत्येकासह जे परमेश्वरचं भय धरतात त्यांच्यावर त्यांचं अनुकरण करत, कारण परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः परमेश्वरचं भय धरलं. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं भय त्याच्या 12 शिष्यांनी धरलं. त्याच्यानंतर एक प्रेषित पौल साहेब आले, त्याच्यानंतर अनेक साहेब आले, आणि आता जेवढे काही जगामध्ये जेवढे साहेब आहेत, जेवढे काही वडील आहेत, यांनी देखील परमेश्वरचं भय धरलं. यांचा कित्ता होणं खूप गरजेचं आहे. पण तो अनेक वेळेस असं घडलं की हे जुन्या काळातले जे लोक होते त्यांचा खरोखर कित्ता घेण्यासारखा होता. आताच्या सध्याच्या काळात एकदम किरकोळ बोटावर मोजण्यासारखे वडील वर्ग आहेत, त्यांचाच कित्ता घेऊशी वाटतोय. पण त्याच्यात जरा थोडस माइंड थोडस कमी जास्त होतं. एखाद्या टायमाला आता मस्त चांगलंय, पण नंतर काय सांगतो ते भरोसा नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, उतावळीने कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये. आपणाला शुद्ध राख. आजकाल एक फॅशन निघली, नुसतं डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची, लोटायची, पाडायचं, नसा दाबायच्या. इथं लिहिलंय उताविळीने. जो परमेश्वरचं भय धरणारा आहे ना, तो उताविळपणा करीत नाही. आला माणूस येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशू, अरे हो येशूच्या नावात तुझा हात आहे का असा चांगला? उताविळ होऊन ठेवू नको. उताविळीने कोणावर हात ठेवू नको. आता त्याचे 2 कारण इथं. ज्याला परमेश्वर सांगतो की हात ठेवून प्रार्थना कर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, किंबहुना त्याला याजक म्हणून जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार, काही याजकही नाही, फुजकही नाहीत, काही नाही, डायरेक्ट डोक्यावर हात ठेवतात. काहींची दीक्षा नाही, काहीच नाही, लगेच डोक्यावर हात ठेवतात. काहींना कॉलिंगही नाही, पाचारण नाही, बोलवणं नाही, निवडलेलं नाही, आचरण नाही, काहीच नाही, लगेच डोक्यावर हात ठेवतात. चुकीचं आहे. जोपर्यंत देवाचं मार्गदर्शन येत नाही, जोपर्यंत देवाचं सामर्थ्य येत नाही, तोपर्यंत आम्ही दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून काहीच करू शकत नाही. बरं, ठेवलं समजा उदाहरण, नाही तुम्हाला समजा या ठिकाणी पुढचं वचन म्हणजे त्याच वचनातलं 22व्या क्रमांकाचं, उतावळीने कोणावर हात ठेवू नको. बरं, ठेवलेच समजा, ठेवलंच, बरं नाहीच जमलं, नाहीच राहावलं, हाताला लयच खाजव यायला लागली, ठेवलेच बा, तर काय होतं माहिती? दुसऱ्याच्या पापात तुझं अंग असू नये. ज्याच्यावर तू हात ठेवित ना तो पापी आहे, आणि त्याचं पाप आणि प्लस आपलं आज्ञाभंग केलेलं पाप, याच्यामध्ये दोघं पण लोळल्या जातील. मग गेव्हा बरोबर किडे रगडल्या जातील. आणि म्हणून जोपर्यंत देवाचा आत्मा मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवू नका. हे फॅड काढून टाका. दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये. आपणाला शुद्ध राख. वडिलांना सांगितलंय शुद्ध राख.
दुसऱ्याच्या पापात पडूच नको, दुसऱ्याच्या शापात पडूच नको, दुसऱ्याच्या भांडणात बळत जाऊच नको, कुत्र्याच्या शेपटीवर पाय घेऊच नको, कुत्र्याचा कान बळच ओढूच नको, कुंपण तोडू नको. कुंपण तोडलं तर सर्पदोष होईल. कुत्र्याचा कान वाढला तर मला नाही वाटत कुत्र तुमचा चुम्मा घेईल. तो असा घेईन ना का नळडीचं घोट म्हणलं तर घेईल. कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिलो काही करीन तो, हॅलो हाय थँक्यू असं म्हणेल का? कुत्र काय करीन? कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिलं ना मला नाही वाटत तो पाय नीट राहील म्हणून. 14 नाही 42 इंजेक्शन घेतलं तरी तो कुत्र चावत राहील तोवर. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ह्या गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत. हे कधी देवाचं भय धरणारा अशा गोष्टी करत नाही. देवाचं भय धरणारा जिथं धुणं भांड चालत ना, देवाच्या व्यतिरिक्त मंडळीविषयी धुणं भांड, पाळकाविषयी धुणं भांड, फादर विषयी धुणं भांड, सिस्टर विषयी धुणं भांड, अन्य भाषाविषयी धुणं भांड, वचनाविषयी धुणं भांड, त्याच्या सेवेविषयी धुणं भांड, त्याच्या प्रॉपर्टी विषयी धुणं भांड. तिथं परमेश्वरचं भय धरणारा व्यक्ती तिथं कधीच जात नाही. पण सध्या आमच्याकडे काय माहिती का, उलट आम्हाला तर लय आनंद वाटतो, लय इंटरेस्ट. आम्ही तिथं जाऊन आणखीन तेल घालणार, आणखीन काड्या लावणार, इज्जत असले तर 2-4 लाकडं लावणार, धन्या मोठा जाळ करणार. हे देवाच्या भय धरणाऱ्या लोकांचे लक्षण नाही. आपला विषय आहे भय, भीती, घाबरणं. आणि या विषयाला अनुसरूनच आपण हे वचन किंवा जे उदाहरण घेत आहोत ना ते हेच आहेत की देवाचं भय म्हणजे नेमकं कसं धरायचं. एकाच गोष्टीमध्ये देवाचं भय नाही. नुसतं चर्च मध्ये गेलं ना असं केलं म्हणजे देवाचं भय झालं का? किंवा देवाचे सेवक आले, आता वडील आले तर त्या वडिलांना नुसतं नमस्कार घातला आणि करलेलं तर चुकायचं नाही म्हणजे काय भय धरलं का? वडील आल्यानंतर माणसासारखा असं लोंडा घोळायचा आणि गेल्यानंतर असं शिवासारखं येईल, जे दिसन त्याला नुसतं डासाळायचं. याला भय म्हणत नाहीत. वडील असो नाही तर नसो, ते भय शेवटपर्यंत राहणं पाहिजे. मग शेजाऱ्यांचा असो, कुटुंबातला असो, आई असेल, वडील असेल, आजी असेल, आजोबा असेल, शेजारचे चुलते मालते आमके फालने बिस्तनी, परमेश्वरचे सेवक, पाळक साहेब, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, बंतीजी साहेब, काजी साहेब, हबप साहेब, पुरोहित साहेब, जेवढे कोणी असतील, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की भय काय चीज आहे. परंतु भय पण अशा लोकांचं धरा की जे भयास योग्य येतं, सन्मानास योग्य येतं. नाही तर चोराचं भय धरतात आणि होता त्यांचं पार्टनरशिप ना. मग या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रत्येक माणसाची पापे उघड असून ती अगोदर न्याय निवाड्या करता जातात आणि कित्येकांची मागून जातात. त्याचप्रमाणे काही चांगली कृत्य उघड आहेत आणि जी गुप्त आहेत तीही गुप्त राहू शकणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वरचं भय धरणारे जे आहेत ते लोक देवाचे आहेत. एक वचन या ठिकाणी मी मुद्दा म्हणून वाचू इच्छित आहे. या ठिकाणी मन बिघडलेल्या, जो परमेश्वरचं भय धरत नाही ना, तर त्या व्यक्तीच्या जीवनात काय होतं माहिती की त्याचं मन बिघडतं. त्याचं मन स्थिरच नाही राहत, त्याच्या जागेवरच नाही राहत, त्याच्या मनावर साथ पाहिल्या तो म्हणीन ती पूर्व दिशा. मन बिघडलेल्या, तिमोथेला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 5. मन बिघडलेल्या, आता परमेश्वरचं भय न धरल्यामुळं मन बिघडलेलं, सत्यास मुकलेल्या, परमेश्वरचंच भय नाही म्हणल्यानंतर याला सत्य का भेटायचं. भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसाची एकसारखी भांडणे होतात. भक्ती हे कमाईचं साधन आहे हे कोण म्हणतं? ज्यांना परमेश्वरचं भयच नाही, ज्यांना सत्यच माहिती पडलं नाही, त्यांना वाटतं की आमच्या पूर्वीचे याच्यावर जीवन जगले, यांनी साधन केलंय कमाईचं, मग आम्ही पण आलो त्याच्यामध्ये. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी जे वचन आहे ते लिहिलेलं आहे, मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणारी, हे सर्व लोक कोण? देवाचं भय न धरल्या कारणाने यांच्या जीवनात आलेले हे शाप, आलेले ह्या त्रुट्या, हे घडलेले अपराध
किंवा हे आज्ञाभंग किंवा देवाने यांच्यासाठी यातून बाहेर निघण्यासाठी जे त्याचं भय धरण्यासाठी शिकवलेलं आहे ते न धरता जाणून बुजून हेतू पुरस्कर स्वार्थासाठी समजून उमजून देखील वडील असताना देखील समजदार असताना देखील सत्य समजलेला असताना देखील भय धरलेला असताना देखील जर आमच्या जीवनामध्ये भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी जर कल्पना आमची आहे 100% समजायचं नीटनेटकं काही कुटुंब राहणार नाही. हो नीटनेटकं अजिबातच राहणार नाही. कारण भक्ती म्हणलं की हे आलं आणि हे आलं का म्हणजे सगळ्या पापाचं सगळ्यात मोठं हे मूळ. हे मूळ असं हे सुंब जाळला तरी पीळ जात नाही ना असं हे सुंब आहे. हे पैसा हे जे आहे ना पैसा धन किंवा जे कमाईचं साधन ते असं आहे ना माणसाचं मरेपर्यंत जात नाही. मी तर म्हणेल यो मेला तरी जात याच्या पिठीत जरी टाकले ना नोटांची एक बुक तरी याला प्रश्न पडन. तो जर समजा आकाशात हिंडत असेल किंवा कुठं शांत ठिकाणी असेल, शांत ठिकाणी तर नाही असे विचार येणार, पण हे भटकणाऱ्यामध्ये जर असेल ना तर 100% मशीन माई कुठे ठेवले गड्या. कारण बायबल देखील हेच सांगतं आम्हाला, जिथं तुझं धन असेल तिथंच तुझं मनही राहील. आणि म्हणून भक्ती हे कमाईचं साधन नाही. अनेक माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो बिलीवर्स त्याचप्रमाणे आराधक लीडर्स देवाचे लोक ज्यांना वडील म्हटलेलं आहे, ज्यांना कारभारी म्हटलेलं आहे, ज्यांना देवाचे सेवक म्हटलेलं आहे, ज्यांना देवाचे पुत्र आणि कन्या म्हटलेलं आहे, ह्या लोकांनी भक्ती हे कमाईचं साधन कृपा करून करू नका. अनेकांनी भक्ती हे कमाईचं साधन केलं. त्याचं मेन कारण त्यांनी परमेश्वरचं भय धरलं नाही म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. ज्यांनी परमेश्वरचं भय धरलं ना त्यांनी भक्ती हे कमाईचं साधन कधीच केलं नाही आणि ते करणार पण नाहीत. अशा अनेक आहेत देवाचे सेवक, आमच्या या लाईव्हला देखील देवाचे सेवक आहेत की भक्ती हे कमाईचं साधन जर त्यांनी केलं असतं ना तर ते आज काबड कष्ट नसते केले त्यांनी. ज्या तिथे साधन एक कमाईचं साधन म्हणजे कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी, कुटुंबाची उपजीविका भागण्यासाठी, कुटुंबाच्या गरजा भागण्यासाठी ज्या साधनाच्या माध्यमातून कुटुंबाला संरक्षणासाठी पाहिजे तेवढी जी भाकर मिळवायची आहे किंवा रोटी कापडा मकान जे मिळवायचं आहे किंबहुना जे आपल्या लेकरांसाठी लागणाऱ्या ज्या आशीर्वादाच्या आनंदाच्या सुखाच्या ज्या कशाच्या गोष्टी आहेत ते मिळवण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग केला जातो म्हणजे ज्या कामाचा उपयोग केला जातो, ज्या वर्किंग प्रोसेसचा उपयोग केला जातो, ज्या नोकरीचा उपयोग केला जातो, ज्या व्यवसायाचा उपयोग केला जातो, ज्या बिझनेसचा उपयोग केला जातो, ज्या एखाद्या जॉबचा उपयोग केला जातो त्याला म्हणतात कमाईचं साधन. भक्ती हे कमाईचं साधन नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो लक्ष देऊ नाही का, जे परमेश्वरचं भय धरणारे जे लोक आहेत ना, वडील आहेत, याचे काय आहेत बिलोस भाऊ बहीण आई वडील आहेत, हे भक्ती करतात पण तू भक्ती हे कमाईचं साधन म्हणून नाही करत. तो उलट आमच्या कमाईतल्या साधनामधून म्हणजे कमाईतल्या गोष्टीतून भक्ती करणाऱ्यांना आम्ही दिलेलं पाहिजे, देणारे पाहिजे. पण अनेक लोकांनी काय केलेलं आहे, भक्ती हे कमाईचं साधन करून ठेवलं आणि सगळी गडबड गोंधळ तिथंच झाली. मंडळ्या फुटण्याचं कारण तेच, लोक एकत्र न येण्याचं कारण तेच, जे काही कारण सापडले त्यांना सगळे इथंच भक्ती हे कमाईचं साधन केलं. आणि हे सर्वात मोठी आज्ञा आजच्या स्थितीला, सर्वात मोठी आज्ञा मी माझ्या मनाने म्हणत आहे, सर्वात मोठी आज्ञा, वचन नाही सांगत असं. सर्वात उत्तम जर आहे तर प्रीती सर्वोत्कृष्ट आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. प्रीती जर पाळली ही सर्वात मोठी आज्ञा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु ही माझ्या पद्धतीने सांगत आहे, भक्ती हे कमाईचं साधन आहे. ही सगळ्यात मोठी आताच्या सध्यातली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळा गडबड गोंधळ चाललेला आहे. म्हणून लोकांच्या जीवनामध्ये भीती भय काहीच राहिलं नाही. धरतात ते, परंतु ज्याचं धरायचं त्याचं न धरता दुसऱ्याचं धरतात. भयास योग्य असं जर नाव कोणतं आहे होतं आणि राहील तर ते म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्त. यहोवा परमेश्वर, त्याचं पवित्र आत्मा, देवाचं वचन, सत्य, ह्याच गोष्टी फक्त आहेत की हे नाव घेण्यासारखं आहे. भक्ती हे कमाईचं साधन करू नका.
माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई-वडिलांनो, भक्ती हे कमाईचं साधन करूच नका. ज्यांनी ज्यांनी केलं असेल ना, प्रभू येशूच्या नावामध्ये या समायला या पवित्र वचन सांगत आहे, बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करण्याचा सर्व समक्ष निषेध कर. मी निषेध करतो अशा लोकांचा की ज्यांनी भक्ती हे कमाईचं साधन केलेलं आहे. देवाच्या वचनाच्या बाबतीतून निषेध करतो. हा अधिकार मला आता यावेळेस या समाला तुम्हाला आणि मला संगच मिळालेला आहे की तिमोथेला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहिले, बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करण्याचा सर्वसमक्ष निषेध कर. अशा लोकांचा निषेध करा जे भक्ती हे कमाईचं साधन त्यांनी ठरवलेलं आहे. हा, भक्ती करीत असताना त्यांची उपजीविकासाठी जर बिलोस भाऊ बहीण आई वडिलांनी दान दशमोश देणगी अर्पण काही जर दिलं तर ते नाही, पण खास त्याच्यासाठी सेवा जर करीत आहात तर याचा अर्थ आहे भक्ती हे कमाईचं साधन. आणि म्हणून भय धरा. परमेश्वरचं भय न धरल्या कारणाने ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि मला असं वाटतं इथून पुढे घडणार आहेत. कारण लोकांनी सगळं सोडून दिलेले आहेत. लोकांना काही घेणं देणं नाही. म्हणून माझ्या कालच्या टाइम लाईनला मी व्हिडिओ लावला होता, काल अपलोड केला होता. काही लोकांनी पाहिलंच नाही तो. मी पुन्हा एक वार सांगत, 50 एकर जमीन मला परमेश्वर देत आहे. हॉस्पिटल, नर्सिंग होम, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, बाबा अंगणवाडी, टिंगण अंगणवाडी, कोणत्या कोणत्या वाड्या. मी तर म्हणतो एखादं मोठं हे पण खोलावा. ते बँकेमध्ये लॉकर असतात ना, हे लॉकर साठी एक मोठी बिल्डिंग पण तयार करावं. असं नाही प्रभूने दाखवलं. वरून हे माझं स्वप्न नाही किंवा हे देवाचं आहे आणि देवाने मला दाखवलं आहे आणि देव याच्यामध्ये कोण कोण पार्टनरशिप बनतंय, तुम्ही याला हातभार लावा. नुसतं प्रार्थना काही कामाची नाही. प्रार्थना करायला मी एकटा सक्षम आहे. हा, मला दाखवतो म्हणलो मीच प्रार्थना करणार. एवढे दिवस तुमच्यावर प्रार्थना करतो म्हणलो, आता तुमच्या प्रार्थनेची गरज नाही मला. एक सपोर्ट म्हणून म्हणावं लागतं का प्रार्थनेत आठवण ठेवा. पण खरा उद्देश असतो हे द्या. म्हणजे जी 50 एकर जमीन पहा तुम्ही माझ्या टाइम लाईन आहे तो लाईन मी अजून डिलीट केलेलं नाही. आजच्या दिवस ठेवल, मी उद्या डिलीट करून टाकाल. काय करतात त्याला ठेवून. 22 मिनिटाला तो व्हिडिओ आहे. तर पाहायचं कुणाला असेल तर 22 मिनिटं 20 ते 23 मिनिटांमध्ये, म्हणजे 20 मिनिटं गेल्यानंतर त्या 3 मिनिटांमध्ये तो व्हिडिओ आहे. कृपया तुम्ही पाहावा अशी मी विनंती करेल. मग तुम्हाला समजेल की भक्ती हे कमाईचं साधन आहे. ह्या वचनाचा रेफरन्स आल्या कारणाने मी पुन्हा एक वार त्या दादांचं नाव घेतलं, त्या वडिलांचं. ओके, या समाला आपण आणखी एक रेफरन्स पाहूया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या समाला 2 तिमोथी अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 7 कडे आपण वळूया. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिला आहे. देवाने आम्हाला काय दिलेला आहे प्रियो? आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. आणि म्हणून घाबरू नका. अनेक लोक घाबरतात की मी याजक साहेबांना कसं काय बोलू, मी फादर साहेबांना कसं काय बोलू, मी वडिलांना कसं काय बोलू. अहो बोला. देवाचे वचन म्हणून तो म्हणत आहे की जोपर्यंत तुम्ही परमेश्वरचं भय धरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सत्य समजणार नाही. जोपर्यंत तुम्हाला सत्य समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या बंधनातून मुक्तच होणार नाही. म्हणून कुणाच्याच बंधनात राहू नका. ते भले याजक साहेब असू नये, पास्टर साहेब असू नये, फादर साहेब असू नये, गुरुजी असो, भंतीजी असो, कोऑर्डिनेटर असो, काजी असू, हबपा असू, मोठा साधू असू, साध्वी असू, काय काय जगातले जेवढ्या पोस्ट आहेत ना तेवढे असू, त्यांची पारख केल्याशिवाय जे देवापासून आहेत की नाही, यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे किंवा नाही, देवाचा पवित्र आत्मा यांच्यामधून कार्य करतो की नाही, तो अन्य भाषा बोलतो का नाही याच्याकडे नका लक्ष देऊ. अनेक लोकांना वाटतो अन्य भाषा बोललो ना लय पॉवरफुल. आता तो काही दुष्ट आत्म्याची भाषा बोलत असलं तर तुम्हाला काय समजणार? मग कमीत कमी परमेश्वरचं भय धरा. तुम्ही स्वतः पवित्र आत्म्याला मागा, पवित्र आत्म्या मला फक्त पवित्र आत्म्याची जी कृपादानापैकी जे आहे ना अन्य भाषेचं ट्रान्सफर करणारं कृपादान, एवढंच ते म्हणायचं. बस अन्य भाषा बोलायलाच नको म्हणायचं, अन्य भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान दे असं म्हणा ना. मग तुम्हाला समजेल की हे कोणती कोणती भाषा बोलतील. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आस्था व हिंमत धरा. आस्था ठेवा म्हणजे विश्वास ठेवा, हिंमत धरा. आणि म्हणून बोध आहे त्या पौलाचं तिमोथेला 2 पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 6, 7, 8 आपण जेव्हा 7व्या क्रमांकाचं वचन पाहत आहोत, परंतु त्याच्या अगोदरची हेडलाईन्स आहे आस्था म्हणजे विश्वास, हिंमत धरावी म्हणून बोध. माझ्या प्रिय भावांनी, बहिणींनी, आई आणि वडिलांनी हिंमत धरावी, आस्था ठेवावी, त्याचा विश्वास कमजोर होऊ नये म्हणून वडिलांनो तुम्ही त्यांना बोध करा. चुकत असलं तर त्यांना सांगा.
की ह्या गोष्टीमुळे तुझ्या जीवनामध्ये त्रास होत आहे, या अडचणीमुळे तुला असं होत आहे, या पापामुळे तुला असं होत आहे, बोध करायला घाबरू नका. तुम्ही घाबरता कशाला? वेगळ्या गोष्टीला. बोध करायला गेल्यानंतर होतही काय? माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, या ठिकाणी लिहिलेले ह्यास्तव मी तुला आठवण देतो की, पुन्हा एक वार आता परमेश्वर आठवण देतो. मी तर गेल्या किती 59 आजचा 59वा क्रमांकाचा भाग आहे. 59 घंट्यामध्ये मी तर म्हणतोय त्याच्यातले मोजले तर 10-12 घंटे तर नुसते आठवण करून देण्यातच गेले असतील. कारण इथं वचन आहे, ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, असं प्रेषित पौल त्या तिमोथेला म्हणजे त्याच्या प्रिय आध्यात्मिक लेकराला तो सांगत आहे. बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडिलांना तो सांगत आहे, प्रेषित पौल साहेब. मग मी पाळक आहे, मी पास्टर आहे, मी याजक आहे, मी रेव्हरंड जर आहे ना, तर मी तुम्हाला आठवण करून देतो. ह्यास्तव मी तुम्हाला आठवण करून देतो, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. तुमच्यामध्ये परमेश्वरचं कृपादान आहे. तुम्हाला माहिती आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्या डोक्यावर अजून सेवकाने हातच ठेवला नाही, आणि ठेवला असेल तर मला अन्य भाषा आलीच नाही, माझ्यामध्ये काही बदल झालाच नाही, कारण आम्ही बदल करून घेतलाच नाही. अनेक लोकांना असं वाटतं की अन्य भाषा आल्यावर मला लय मोठा पवित्र आत्मा लय उफाळायला लागला. देवाचं वचन माहित नसल्या कारणाने तुम्हाला देवाचा आत्मा मिळालेला असून देखील, तुमच्यामध्ये कार्यरत असून देखील आज तुम्ही त्याला दाबून ठेवलेला आहे. याचं कारण आहे तुम्ही घाबरत आहात, जगाला घाबरत आहात, देवाला तर घाबरतच नाही. जगाला, पाळक साहेबाला, शेजाऱ्यांना, बिलोस भावाला, कुणाला तरी कसं शक्य आहे? मी एवढा शुद्ध पवित्र नाही. मग ज्यांना मिळाले ते कुठं पवित्र येतं? त्यांचे अपवित्रतेचे गुणाचे जर वर्णन करायला जर लागलो, तुम्ही म्हणताल हे पाळक साहेब आहेत का अँटी ख्राइस्ट आहेत, की ख्रिस्त विरोधक येत का पाळक विरोधक आहेत? तुम्हालाही प्रश्न पडेल. पण हे सत्य आहे, हे देवाचा आत्मा एक कणत आहे. हे कण नाही, हे फक्त शब्दाच्या एक झोकफेकीमध्ये इतकं वाईट वाटतं, परंतु आत्मा एकदम खिन्न होत आहे. एवढं सगळं करून कुत्र्याचीच धन, काही द्या, काहीच ऍक्सेप्ट होत नाही, काहीच स्वीकारित नाहीत लोकांचे आतले आतडे पुरे जगातल्या गोष्टी पचून पूर्णपणे हे झालेले आहेत. त्यांना सत्य गोष्ट पचतच नाही. या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करून देतो, असं प्रेषित पौल साहेब म्हणतात. आणि तीच आठवण पुन्हा एक वार मी करून देत आहे. तो म्हणत आहे, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही, ज्या अर्थी आमच्यामध्ये आज देखील जर भीती आहे, तर याचा अर्थ आम्हाला परमेश्वराने जो दिलेला आत्मा आहे तो तर काही भित्रेपणाचा नाही, तो तर सामर्थ्याचा आहे, तो प्रीतीचा आहे, तो संयमानाचा आहे, तो पवित्र आहे, तो ज्ञानी, तो गुणवंत, तो बलवंत, तो सगळ्या प्रकारचा आहे. इथं भित्रेपणाचं शॉर्टच नाही. मग आम्ही का घाबरतो? देवाचा आत्मा आमच्यामध्ये असून देखील आम्ही घाबरतच जीवन जगतो का? याचा अर्थ देवाच्या आत्म्याला आम्ही बाजूला टाकलं. देवाच्या आत्म्याला म्हणलं, तू इथं गपचूप पड एका कोपऱ्याला, मला जगाचा आत्मा धारण करू दे आणि जगातल्या सगळ्या खेळी खुशाली मिळू दे, सगळं सुख वैभव सगळं जेवढं काय असेल ना, माझ्या आख्या खानदानीत कुणाला मिळलं नसेल एवढं मला मिळू दे. माझ्या आख्या खानदानीने जेवढं पाप नाही केलं ना, सध्याचा माणूस तेवढं पाप करीतोय. लोक म्हणतात, अरे असे खानदानीत चांगले लोक होत, हेच कसं निघलं काय नुबियासात म्हणतात लोक. कारण काय त्याचं माहिती का? याच्या खानदानीतले आजी आजोबा जे पंजाबी जे कोणी असतील ना, हे परमेश्वरचं भय धरायचे थोडं फार का व्हायना, म्हणून ते कमी पाप करायचे. आणि आताची सध्याची जी पिढी आहे ना, खैसून पाप जी करायला लागली ना, त्याचं कारण हे, यांनी देवाच्या आत्म्याला गहाण ठेवून टाकलं, तिकडं कोपऱ्याला बस. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये देखील आहे. फक्त त्या देवाच्या आत्म्याला झाकून ठेवलं, विझवलं, त्याला वाढवलं नाही, त्याला टवटवीत केलं नाही, आणि जगातल्या आत्म्याला स्वीकारलं, जगातल्या आत्म्याची उन्नती केली, जगातल्या आत्म्याच्या प्रेरणेने चालले, आणि म्हणून ते देवाचं भय बाळगण्यास कमी पडले. आणि देवाचं भय बाळगलं नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा असून, सामर्थ्य असून, अभिषेक असून, अधिकार असून, सगळ्या चांगल्या गुण असून देखील ते आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्याचं कारण हेच की आम्ही देवाच्या आत्म्याला किंमतच देणार. आम्ही जगातल्या आत्म्याला किंमत देतो, जगातल्या बाह्य स्वरूपाला किंमत देतो, त्यांची वाहवा करतो. जिथं लाखो हजारो
500 200 असे लोक जिथं राहतात, जिथले पाळक साहेब एकदम टायकोट मध्ये असतात, जे मर्सिडीज एकदम भारी भारी, टोयोटो फेटो, डिस्कवर, ती आणखी कोणती स्कोडा फोडा मोडा, कोणत्या कोणत्या गाड्या आल्यात लय, अशा गाड्यांनी हेलिकॉप्टर एरोप्लेन याच्यात आले का ते म्हणजे लय अभिषिक्त. अहो तुम्ही त्याच्यापेक्षा अभिषिक्त आहात, पण तुम्ही तुमचा आत्मा बाजूला ठेवून दिलेला आहे, कारण तेही देवाचेच लोक आहेत, तर तुम्ही देवाचेच लोक आहात. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, या ठिकाणी मी पुन्हा एक वार आठवण करून देतो, देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. आणि जर तुम्ही भीत आहात तर निश्चित अर्थानं आज ही भीती दूर करण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराकडे विनंती केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आणि मला आमचा आत्मा घासल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्म्याला गंज लागलाय, आमचा आत्मा सुरकुडला मुरकुडला, आमच्या वाताही जायला लागल्या, आम्हाला वात उठायला लागला, आम्हाला आमच्या आत्म्याला आम्ही टवटवीतच करीनात. आम्ही सगळं आमच्या जगिक जीवनाला टवटवीत करण्याच्या बेतात आहोत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःख, समस्या, पीडा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, सगळ्या प्रकारचं अशक्तपण, सगळ्या प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे गोंधळ, सर्व प्रकारची मनस्थिती बिघडलेली, काही काही तर पागल झाली, एक म्हणायला गेलं का दुसरंच काही म्हणते. हे का? देवाचं भयच राहिले नाही. ज्यावेळेस धरायचे त्यावेळेस धरलं नाही, आणि आता धरायचंय तर आमचा आत्मा त्याला सशक्त बनाना, आमची बुद्धी त्याला साथ देईना, आमचं शरीर त्याला साथ देईना, आमच्यातली शक्ती त्याला साथ देईना. पण तू माझ्या प्रिय भावानं बहिणी नाही वडिलांनो, परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आज देखील तो तुम्हाला आणि मला सामर्थ्याचा आत्मा देत आहे, प्रीतीचा आत्मा देत आहे, संयमानाचा आत्मा देत आहे. देत आहे म्हणजे तो दिलेला जो आहे ना, त्याला आता प्रकट करीत आहे, त्याला आता प्रज्वलित करीत आहे, त्याला आता टवटवीत करत आहे, त्याला सामर्थ्य देत आहे, शक्ती देत आहे, त्याला अधिकाराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज रिसीव्ह करायचं आहे. मी म्हणणार नाही टेक इट अँड रिसीव्ह इट, ते तुम्हीच स्वीकारायचा आणि तुम्हीच घ्यायचा आणि तुम्हीच वाढवायचा. त्याला फक्त मार्ग दाखवतो मी. मला एक वॉचमॅन म्हणून ठेवलेलं आहे, एक ट्रॉफिक हवालदार म्हणून चौकात ठेवलेलं आहे. मार्ग सत्य म्हटलेला जो जीवनाचा रस्ता चाललाय, जे लोक येत आहेत ना, बिलोस भाऊ बहीण आई वडील, त्यांना फक्त मी बाणाचं टोक दाखवत आहे वचनाच्या माध्यमातून. हे इकडे येतो मार्ग सत्य म्हटलेला रस्त्याचा जीवनाचा रस्ता, इकडे जायचंय तुम्हाला वैयक्तिक, ज्याला त्याला त्या रस्त्याने जायचंय. मार्ग दाखवण्याचं काम देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, फादर पास्टर रेव्हरंड गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब हे दाखवत आहेत. प्रिय हो माझ्या बिलोस भावांनो बहिणींनो, आई आणि वडिलांनो, विश्वासणाऱ्यांनो, त्या रस्त्यावर तुम्हाला जायचंय. आणि त्या रस्त्यावर जात असताना भिवू नका, घाबरू नका, कचरू नका, हताश होऊ नका, हिंमत हरू नका, अविश्वासू बनू नका. तर तुमचा तो रस्ता जीवनाच्या गाडीला तिथं सार्वकालिक जीवनामध्ये जाईल. नाही तर मग जसे रेल्वे थांबते, कोणत्या डब्यातून उतरून कोणत्याही स्टेशनवर उतरताना मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्याच्या जीवनावरून जात असताना मध्ये काही टेन्शन लागत येत, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, चिंता, काळजा, लोकांच्या निंदा, नालास्त्या, आरोप, आम्हाला वाळीत टाकणं, आम्हाला नावं ठेवणं, आमचं कधी बरं न हो म्हणून शाप देणं, अनेक पिढा या रस्त्याने येतात. कुणावर? वडील वर्गावर. मग या टेन्शनाला उतरून घ्यायचं नाही आणि काय मी काहीच नव्हतं केलं, माझी निंदा केली, मला नाही करायची प्रभूची सेवा. अरे तू आलताच का प्रभू सेवा करायला? आलाच नव्हता. आणि मग काय भक्ती कामाचे सामान म्हणून काय एवढी निंदा करायची का? एवढं बोलायचं असतं वय? अरे मग तू स्वीकारलंच त्याच्यासाठी. हे वचन इतकं लागत ना, मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम हे वचन आहे. पण लोकांना इतकं कडू लागत ना कारल्यासारखं. तो कुणाला लागतं? ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी कमी घटी असतील. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, ज्यावेळेस कडू औषध घेतलं जातं ना, लागलीच ताबडतोब फरक पडतो. गोड औषधाने डायबिटीस होतो, गोड औषधाने माणूस लवकर बरं नाही होत. बाटलीची बाटली प्यायला तरी खोकला जात नाही. थोडासा काडवाटपणा दिला ना, एका दणक्यात लगेच खोकला जातो. असंच देवाचं वचन गोड आहे मधापेक्षा, 52 कशी सोन्यापेक्षा.
आणि ते जर तुम्ही स्वीकारलं तर निश्चितार्थानं तुमचं जीवन आनंदमय, हास्यमय, सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी थांबावंच लागेल. आणखीन काही भागामध्ये आपण भीती, भय, घाबरणे या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. काही प्रार्थना विनंत्या आपल्याकडे आज लाईव्हला आलेल्या आहेत. पूर्वी देखील काही होत्या, परंतु आपण त्याचे प्रत्येकाचं नाव घेत नाही, तर डायरेक्ट सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहोत. परंतु या ठिकाणी काही प्रार्थना विनंती आलेल्या आहेत आणि मी विनंती करेल, जर लाईव्ह सेशनला जर कुणाच्या प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही चालू मध्ये कमेंट करू शकता प्रार्थनेविषयी. येऊया आपण सर्वजण प्रार्थना करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडलेल्या सर्व माझे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया तुम्ही आणि मी मिळून या प्रार्थना विनंत्या परमेश्वराकडे सादर करूया. कारण विश्वासणाऱ्यांनी केलेली प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते आणि म्हणून तुम्ही आणि मी मिळून, आम्ही मिळून या भावांसाठी आपल्याकडे आहे अंतुस थोरात भावासाठी प्रार्थना कराय. स्नेहल गायकवाड यांच्या या लेकरासाठी प्रार्थना करूया. सिस्टर आहेत प्रवारानगर मधील गायकवाड परिवार यांच्यासाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवू. त्याचप्रमाणे जे तुम्ही लाईव्हला जुडलेले माझे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण आई वडील आहेत त्यांची देखील आठवण ठेवू. त्याचप्रमाणे आमचे नातेवाईक, आप्तेस्त स्नेही, आमचे चर्च मंडळीचे पालक वर्ग, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, फादर साहेब आणि जेवढे कोणते परमेश्वरचे सेवक सेविका आहेत त्यांच्यासाठी देखील आपण आठवण ठेवूया. कारण लॉकडाऊन संपण्याच्या बेतात आहे आणि पुन्हा एक वार चर्च सुरू होतील आणि मग त्या ठिकाणी आम्ही एक आत्म्याने, एक भीतीच्या नाही, वातावरणात नाही, सामर्थ्याने, अभिषेकाने आमचे जीवन जगण्यासाठी आणि आमच्या सहभागितेमध्ये परमेश्वराची उपस्थिती येण्यासाठी देखील प्रार्थना करणार आहोत. लाईव्हला जुडलेले सर्व अभिषिक्तांच्या कुटुंबासाठी, त्यांचे आजार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, ज्या काही प्रॉब्लेम असेल त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे सिस्टर सुजाता आल्लाटसाठी देखील आज आपण आठवण ठेवणार आहोत प्रार्थनेमध्ये. त्यांच्या पायाची नस दुखत आहे, एक शिर दुखत आहे कमरेपासून तर पायापर्यंत, करंगोळीच्या त्याच्यापर्यंत, तर आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या पिंपळगाव उजिनीमधील सर्व आल्लाट फॅमिली, ज्या ज्या ठिकाणी आल्लाट परिवार असतील, ज्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्या सर्वांसाठी, तुमचे देखील ज्या ज्या ठिकाणी लोक असतील त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करूया. येऊया आपण विश्वासपूर्वक परमेश्वराकडे विनंती करूया. आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र 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 अति पवित्र आणि कृपा मंडित असणारे आमच्या जिवंत करू शलदे बापा, पुन्हा एक वेळा तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाला धन्यवाद. ज्या लेकरांचे आज या ठिकाणी नाव घेण्यात आलेले प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात, प्रभू येशू, पहिल्या प्रथम आम्ही सर्वजण विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आणि देवाचे अभिषिक्त सेवक सेविका मिळून प्रभू येशू या तिन्ही लेकरांसाठी विशेष प्रार्थना करतो. जे लाईव्ह सेशनला विनंती आलेले प्रभू येशूच्या नावात प्रत्येक लेकराला पायाच्या तळापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण जीवात्मा आणि शरीर आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावामध्ये असणारं सर्व टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखडं, अंधकाराची सत्ता, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती, जे काही छोटे मोठे आजार, कोविड-19 पासून असणारा उद्भवणारा आजार किंवा आणखीन जे काही परमेश्वर देव बाप्पा जे काही आजार असेल त्या देखील प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रिय बाप्पा, कौटुंबिक जीवनामध्ये आणि जे काही गोष्टी त्यांना हव्यात प्रभू येशूच्या नावात तू दिल्यास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. त्याचप्रमाणे लाईव्ह मध्ये असणारे आमच्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, फादर, पास्टर, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब यांचे परिवार, यांचे कुटुंब, यांची संस्था, यांचे मिनिस्ट्री, यांचे ग्रुप्स, यांचे बिलोस भाऊ बहीण आई वडील यांची सेवा येशूच्या नावात आशीर्वादाचं कारण बनव. आणि जे आतापर्यंत आम्ही कुणीही ज्या वचनाप्रमाणे सेवा केली नसेल तर प्रिय परमेश्वर 2021 मध्ये या थोड्याशा दिवसामध्ये परमेश्वर देव बाप्पा तुला येण्याच्या अगोदर जी कामगिरी तू तुझ्या प्रिय लोकांवर सोपवलेली आहे त्या आम्ही व्यवस्थितरित्या तुला आवडणाऱ्या प्रमाणे आम्ही वडीलपणा, याजकपणा धारण करावा आणि त्याप्रमाणे आचरण आणि सेवा करावी अशी देखील तू कृपा करा. मी प्रार्थना विनंती करतो, विशेष करून आमचे सर्व आप्तजन, मित्र, स्नेही, आप्तेष्ट जे जे परमेश्वर पूर्वी लाईव्हला ज्या भावांना तू आरोग्य दिले, त्यांचे परिवार ज्यांना आरोग्य हवे आहे त्यांना देखील तू आरोग्य दे. या समाला प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वर देव बाप्पा तुझी सेविका, तुझी दासी, परमेश्वर विश्वास ठेवणार लेकरू सिस्टर सुजातासाठी मी प्रार्थना करतो. याच समाला पायाच्या तळापासून तो डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण जीवात्मा शरीर, विशेष करून सर्व स्टमक पेन प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेला अधिकारवाणीत तुझा सेवक या नात्याने आणि आम्ही सर्व विश्वासणारे भाऊ आणि बहीण आणि आई वडील मिळून त्याला धट्टावत निघून जाण्याची समाला आज्ञा करत आहोत.
यासाठी की तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव व्हावा. ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना चालली असतील तर प्रत्येक प्रार्थना आशीर्वादाचे कारण बनव. प्रत्येक चंगाई सभा आशीर्वादाच्या कर आणि होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. ज्या काही गोष्टी माझ्या भावंडासाठी, बहिणीसाठी, आई आणि वडिलांसाठी मागायचे विसरलो असेल त्या दिल्यास म्हणून मी तुझे आभार मानतो. आम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल, दयेबद्दल, सुरक्षेबद्दल, आरोग्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्त जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमीन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस.